धोकादायक बनलेल्या आंबा घाटातून आता एस टीची वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे। नेमकी आता एस टीची कोकणातून होणारी वाहतूक कुठे होणार हे आज आपण TV9च्या वेब एक्सप्लेनरमधून पाहणार आहोत। नमस्कार, TV9च्या वेब एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत आहे। मी मनोज लेले। सातत्यानं आंबा घाट हा खचत असल्यामुळं इथली वाहतूक जी आहे ती धोकादायक बनलेली होती आणि त्याचमुळं 1 ऑगस्टपासून आंबा घाटातून होणारी वाहतूक जी आहे, खास करून अवजड वाहनांसाठीची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली होती। मात्र असं असलं तरी एस टी बस याच आंबा घाटातून जात होत्या। मात्र आता एस टी प्रशासनानं या ठिकाणी एक निर्णय घेतलेला आहे। आता पुढचे आदेश येईपर्यंत आंबा घाटातून होणारी एस टीची वाहतूक ही बंद करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 10 आगारातील म्हणजेच रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर अशा एकूण 10 आगारातून सुटणाऱ्या जवळपास 70 एसट्या आता अणुस्कुरा मार्गे कोल्हापूरला या ठिकाणी पोहोचणार आहेत। पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी एस टीची वाहतूक जी आहे ती आंबा घाटातून बंद करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। कारण आंबा घाटाच्या ओझरवाडी इथं आंबा घाट खचण्याची घटना घडलेली होती। मोठ्या पद्धतीनं आंबा घाटाला या ठिकाणी रस्त्यावरती भेगा गेलेल्या होत्या आणि सातत्यानं हा आंबा घाट या ठिकाणी खचत होता आणि त्यामुळं वाहतुकीचा विचार करता किंवा प्रवाशांची सुरक्षितता विचार करता आता एस टी महामंडळानं आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी आंबा घाटातून होणारी एस टीची वाहतूक देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। आता ही वाहतूक जी आहे ती पाचल, ओणी, अणुस्कुरा मार्गे या ठिकाणी कोल्हापूरला वळवण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळं प्रवासाचं अंतर जवळपास 45 किलोमीटरनं या ठिकाणी वाढणार आहे आणि त्यामुळं प्रवाशांना देखील अधिक तिकिटासाठीचे पैसे या ठिकाणी मोजावे लागणार आहेत। त्यामुळं प्रवाशांनी सहकार्य करावं अशी देखील आवाहन जे आहे ते एस टी प्रशासनाच्या माध्यमातून केलं गेलेलं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।